अमावस्या व गुरुवारी अश्वत्थ वृक्षाखाली छायेत पाणी ठेवून स्नान केले तर ब्रह्महत्येचे देखील पाप नष्ट होते एवढा प्रभाव या वृक्षाचा आहे. अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जारी भोजन दिले तरी फार मोठे पुण्य पदरी मिळते असे ब्रह्मदेवाने नारदास सांगितले. अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता अनंत पटीने त्या मंत्रजपाचे फळ मिळते. त्याचप्रमाणे वेदाचे जर पठण केले तर अनेक गुणांनी वेद पठण केल्याचे पुण्य मिळते. जर भक्तियुक्त अंतःकरणांनी अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपले 42 पितरांचा उद्धार होईल असा महिमा ब्रह्मदेवाने नारदास सांगितला. त्याचप्रमाणे हे वृक्ष कापले तर महापाप लागेल असे सांगितले. अश्वत्थ तळी जर यथासांग होमहवन केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते असे वर्णन ब्रह्मदेवाने नारदमुनी जवळ केले. श्री गुरुचरित्र व अश्वत्थ वृक्ष महिमान. पुत्र प्राप्तीसाठी सिद्ध साधना. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरूंच्या कृपेने एका 60 वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी: सोमनाथ नावाचा एक शौनगोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षांची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते. ती नित्यनेमाने श्रीगुरूंच्या दर्शनाला येत असे व निरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम बरेच दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी तिला विचारले, तू नित्यनेमाने माझी निरांजनाने आरती करतेस. तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग. श्री गुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया होऊन म्हणाली, स्वामी, अपुत्रस्य गतिर्नास्ती. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माने मागच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यास मान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात. पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्रपौत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते. पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला. तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल. पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या. त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या, पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? मला आता 60 वर्षे झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवससायास केले, अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही मी विश्वासाने केले. पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला, पिंपळाला, मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थ सेवा फळाला यावी. आता मी 60 वर्षाची झाले. माझा विटाळही गेला. असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.